वय्यांना रोज रोज जेवायला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणून आज मी माझ्या मिस्टरांच्या फरमाईशवरनं बनवणार आहे खमंग अशी मसाला पुरी आणि बटाट्याची भाजी. त्यासाठी सगळ्यात आधी आपण घेऊ 2 कप गव्हाचं पीठ. त्यात आपण घालणार आहोत 1 कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. सगळ्यात आधी आपण त्याच्यात घालूयात थोडासा हिंग, थोडी हळद पावडर, थोडे जिरे, तीळ, ओवा, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ, खूप सारी कोथिंबीर. कोथिंबिरीमुळे चव छान येते पुरीला. आणि थोडंसं लाल तिखट. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण चांगल्या मिक्स करूयात आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घेऊ. असंच घट्टसर भिजवायचं, जास्त पातळ नाही भिजवायचं, नाहीतर त्याला पाण्याचं काही गरम करायला ठेवून देऊ. आता आपण पुरी लाटून घेऊया. पुरी लाटताना पिठाचा वापर नाही करायचा, आपण तेलाचा वापर करायचा. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पुरी तळून घेऊ. पुरीवरती असं साईडने तेल हे करून ती चांगली तळून घ्यायची. आपली पुरी खमंग अशी तळल्या गेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. काही पुरी तळून घेऊयात. पुरी तयार आहे. आता आपण बटाट्याच्या भाजीकडे वळची भाजी, याची रेसिपी खूपच सोपी आहे. त्याच्यासाठी आपण घेतलं आहे 1 कांदा बारीक कापून, 1 टोमॅटो बारीक कापलेला, 2 बटाटे याचे आपण धुवून साल काढले, थोडा कढीपत्ता, 1 तेजपत्ता, हिंग, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद, सौंफ, मोहरी, जिरं आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर. चला तर मग आपण सुरू करू. कढई गरम करायला ठेवूयात. कढई गरम झाली आहे. आता त्यात घालूयात 1 चम्मच तेल. तेल चांगलं गरम झालं आहे. आपण आता त्याच्यात घालणार आहोत पहिल्यांदा मोहरी, मग जिरं, थोडीशी सौंफ, हिंग, तेजपत्ता आणि कढीपत्ता. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण त्याच्यात घालूयात कापलेला कांदा. त्याला आता आपण थोडंसं परतवून घेऊया. कांद्याचा कलर चेंज होतोय. आता आपण त्याच्यात घालणार आहोत बारीक कापलेला टोमॅटो. ते परतवून घेऊया. त्यात आपण थोडंसं मीठ घालूया. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतात. आता आपण बघू शकता की कांदा आणि टोमॅटो चांगला परतला आहे. आता आपण त्याच्यात काही मसाले घालणार आहोत. हळद पाव चम्मच, त्याच्यानंतर 1.5 चम्मच लाल तिखट. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मग काश्मीरी तिखट आपण घालणार आहोत 1 चम्मच. सोबतच आपण घालणार आहोत थोडंसं जिरा पावडर आणि 1 चम्मच मटण मसाला. ज्याने आपल्या भाजीला चांगली चव येईल. हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूयात, जेणेकरून मसाले जळणार नाही. तुम्ही बघू शकता की मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण त्याच्यात घालणार आहोत कापलेला बटाटा. आता हा बटाटा मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता आपण याच्यात घालणार आहोत पाणी. आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ.
मीठ आपण आधी कांदा परतताना घातलं होतं, पण तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ. मसाल्यासाठी आपण घेतलेत भाजलेले शेंगदाणे, त्यात आपण घालणारे लसूण आणि कोथिंबीर. तयार झाला आहे. आपण हा मसाला आता भाजीत घालूया. भाजीला उकळी आलेली आहे, तर हा मसाला आपण आता भाजीत घालून घेऊया. मसाला आपण भाजीत मिक्स केला आहे. आता 5 मिनिटासाठी आपण आपली भाजी झाकून ठेवूया. झाली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर घालूया आणि भाजी तयार आहे खाण्यासाठी. आणि मसाला पुरी तयार आहे. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर पण करा. धन्यवाद.